मुंबईत आज 2019च्या पहिल्या दिवसाची ही प्रसन्न अशी सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे नाशिकमध्ये देखील नव्या वर्षाच्या सूर्योदयाचं दर्शन झालेलं आहे। पुण्यातही वर्षाचा पहिला सूर्योदय पाहण्यासाठी सगळेच जण आतुरतेने वाट पाहत होते। औरंगाबाद शहरातही सातारा परिसरात देखील डोंगरातून आलेल्या सूर्यकिरणांनी वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। आणि मुंबईतल्या पहिल्या सूर्योदयाचा आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी सीमा दाते हिनं। आजच्या या सूर्योदयाच्या साक्षीनं नवीन दिवसाची सुरुवात झाली। खरं तर काल 2018ला अलविदा केलं अगदी जोशात जल्लोषात, पण त्याचबरोबर 2019चं स्वागतही केलं। आणि आज खरं तर वर्षातला पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातला हा पहिला सूर्योदय जो आहे तो आपण बघतोय। खरं तर या सूर्योदयाच्या साक्षीनं आज नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे। प्रखर असा केशरी रंगाचा सूर्य जो आहे तो पाहायला मिळतोय आणि या सूर्योदयानंतर आता दिवस जो आहे तो सुरुवात झालाय। खरं तर 2018 मध्ये अनेक गोष्टी घडून गेल्या, पण आता 2019 मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना नव्यानं सुरुवात करायची असते आणि त्यामुळे या सूर्याच्या साक्षीनं या दिवसाची सुरुवात झाली आहे। आपण पाहू शकतो की सूर्याची ही प्रखर किरणं सगळीकडे पसरलेली आहेत। समोर हिरवळ असा भाग आहे आणि या हिरवळीवर देखील ही किरणं आपल्याला पसरलेली पाहायला मिळतात। मनमोहक आणि डोळ्यांचे पारणे फेटणारा हा सूर्योदय जो आहे तो पाहायला मिळतोय। पण त्याचबरोबर या सूर्योदयाला एकूणच जर पाहिलं तर या सूर्योदयाच्या साक्षीनं आज या 2019च्या पहिल्या दिवसाची सुरुवात देखील झाली आहे। कॅमेरामॅन मनोज आयकरसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई। सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सिद्धिविनायक मंदिर, टेकडी गणपती आणि साईंच्या शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे वर्षाचा पहिला दिवस मंगळवारी आल्यानं नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरातही भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। नवीन वर्षाचे संकल्प सिद्धीस जाओ ही प्रार्थना बाप्पाकडे भक्त करतात। नववर्षाचं स्वागत मंगलमय होण्यासाठी साईंच्या शिर्डीतही लाखो भाविक सध्या गर्दी करताना दिसून येत आहेत। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय। विशेष म्हणजे वर्षाचा पहिला दिवस हा मंगळवार आल्यानं मंदिरामध्ये आणखीनच मोठी गर्दी दिसून येते। मंदिर परिसरातला आढावा घेत भाविकांशी बातचीत केलेली आहे आमची प्रतिनिधी सीमा दाते हिनं। नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सुरुवात खरं तर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला व्हावी यासाठी आपल्याला अनेक भाविकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। 1:30 वाजल्यापासून मंदिर जे आहे ते खुलं केलं गेलं आणि त्यानंतर या ठिकाणी आपण भाविकांची गर्दी जी आहे ती पाहू शकतो। आपल्यासोबत अनेक भाविक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल, वर्षाचा पहिला दिवस आहे, दर्शन घेताय, कसं वाटतं, काय मागणं मागायचं? छान वाटतंय, सर्वांना सुखी ठेवावं आणि खूप आनंदात जावा। हे वर्ष खूप आनंदाचं जावं, सुखाचं जावं। हैप्पी न्यू ईयर, हैप्पी न्यू ईयर। क्या कहोगे, आज पहला दिन है साल का, कैसे लग रहा है भगवान के पास आए? बहुत अच्छा लग रहा है मंदिर में आके, हमको भगवान का दर्शन मिले। हम लोग कहाँ से लाइन लगा के आ रहे हैं, 1.5-2 घंटे की लाइन है। क्या कहोगे माजी, आज क्या भगवान से मांगना है नए साल के? आज मांगना है कि सब कुछ पूरा करे भगवान, मेरे बेटी के, मेरे बेटे का, मेरे पति के, मेरे बहू को, सबको करे ऊपर वाला भगवान। नवीन वर्ष आहे, काय मागणं मागाल देवा? काही नाही, चांगलं आरोग्य आणि सगळ्यांचं कुशल मंगल, दॅट्स इट। किती वेळ झाला तुम्हाला रांगेमध्ये उभं राहून आणि आता दर्शन घेतलं? मी फर्स्ट टाइम आले इकडे, दर्शन केलं। काय मागणार नवीन वर्षाचं बाप्पाकडे? बस खुशी एंड ऑल, न्यू इयर स्पेशल। अनेकच खरं तर आपलं नवीन वर्ष जे आहे ते आनंदात जावं, सुखात जावं आणि ह्यासाठीच बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपल्याला अनेक भाविक जाते आलेले पाहायला मिळतात। कॅमेरामॅन मनोज आयकरसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई। दरम्यान दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी नववर्षाच्या निमित्तानं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। शेतकऱ्यांना दुष्काळापासून वाचवावं, मराठा आरक्षण टिकावं आणि धनगर आरक्षणाला देखील सवलत मिळावी असं साकडं बाप्पापुढे त्यांनी घातलेलं आहे। तसंच या निवडणुकीमध्ये आमचंच सरकार यावं अशी देखील मागणी त्यांनी बाप्पाकडे केलेली आहे। मी सिद्धिविनायकाला साकडं घालण्यासाठी आलोय की महाराष्ट्राच्या जनतेला, शेतकऱ्याला, तमाम जनतेला दुष्काळाच्या छायेतून मुक्त करावं आणि हे सरकार, राज्य आणि केंद्र सरकार स्थायी जनतेच्या हितासाठी आम्हाला पुन्हा संधी द्यावी परमेश्वरानं, म्हणून सिद्धिविनायकाला नवीन वर्षाच्या निमित्त साकडं घालण्यासाठी आलो।
मराठा आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे आणि धनगर आरक्षणाला आदिवासीची सवलत मिळाली पाहिजे, ही देखील सिद्धिविनायकाला साकडं घालण्यासाठी आज राष्ट्रीय समाज पक्ष हा NDAचा पार्टनर आहे. NDAचंच पुन्हा केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार यावं, ही देखील मी आज सिद्धिविनायकाला साकडं घालण्यासाठी आज